नमस्कार मित्रांनो, रोहित खेरकर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सादरीकरणात आपण काय अभ्यासणार आहोत याबद्दल मी खूप उत्सुक आहे. आपण एकदम मस्त आणि सोप्या भाषेत हा सगळा विषय समजून घेणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई पदांसाठी 26 एप्रिलला जी लेखी परीक्षा झाली ती आता यशस्वीरित्या पूर्ण झालीय आणि सर्वांत आनंदाची बातमी म्हणजे पहिली आन्सर की सुद्धा आलीय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या सादरीकरणाला सुरुवात करूया आणि आता इथून पुढचा मार्ग नेमका काय असणार आहे ते अगदी सविस्तरपणे बघूया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण परीक्षेचा निकाल, लिपिक आणि शिपाई पदांची निवड प्रक्रिया कशी असेल आणि सोबतच आदिवासी विभागातील एका एकदम नवीन आणि भारी संधीबद्दल बोलणार आहोत. शेवटी अंतिम निवड कशी होईल हेही बघू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, परीक्षेचा निकाल आणि पुढचे टप्पे. सर्वांसाठी आता लगेचच पुढे काय वाढून ठेवलंय ते बघूया. आता हे बघा, सरकारी परीक्षांच्या बाबतीत एवढ्या वेगाने गोष्टी घडणं म्हणजे खरंच खूप दुर्मिळ. पहिली आन्सर की तर आत्ता आलीये. पुढच्या अवघ्या 8 दिवसांत सुधारित म्हणजेच रिवाइज्ड आन्सर की येण्याची शक्यता आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांच्या आत तुमची फायनल प्रोसेस होऊन प्रत्यक्ष जॉईनिंग मिळण्याची दाट शक्यता आहे. हा वेग खराच खूप मोठी प्रेरणा देणारा आहे, नाही का? आता आपण आपला फोकस लिपिक म्हणजेच क्लर्क पदाच्या प्रक्रियेकडे वळवूया. 90 मार्कांची जी अत्यंत महत्त्वाची परीक्षा झाली त्यानंतर आता पुढे काय? ह्या पदासाठी इथून पुढे 3 अत्यंत स्पष्ट टप्पे आहेत. सुधारित आन्सर की आल्यावर तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट होईल आणि ती पास केल्यावर थेट मुलाखत. हा प्रवास ऐकायला सरळ वाटत असला तरी तो आव्हानात्मक नक्कीच असणार आहे. इथे अनेकांना थोडा गोंधळ असतो, पण एक गोष्ट अगदी क्लिअर करतो, ही टायपिंग टेस्ट फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेतच होणार आहे. इथे मराठीचा कोणताही ऑप्शन नाहीये बरं का. त्यामुळे संपूर्ण फोकस फक्त इंग्रजी टायपिंगवरच असायला हवा. तुमचं टार्गेट एकदम फिक्स आहे, 400 शब्द. तुम्हाला बरोबर 10 मिनिटात 400 शब्दांचा इंग्रजी पॅसेज टाईप करायचा आहे. म्हणजे इथे नुसतं टायपिंग पुरेसं नाहीये, तर वेगासोबतच तुमची अचूकता इथे खरी मॅटर करणार आहे. आता इथे नियम जरा कडक आहेत. ही टेस्ट एकूण 20 मार्कांची आहे, पण पास होण्यासाठी किमान 10 मार्क मिळवणं अगदी कंपल्सरी आहे. जर 10 पेक्षा कमी मार्क मिळाले तर थेट स्पर्धेतून बाहेर, गेम ओव्हर. त्यामुळे या टप्प्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. आणि जे उमेदवार या टायपिंगच्या अटीतटीच्या परीक्षेत यशस्वी होतील त्यांच्यासाठी पुढचा आणि शेवटचा टप्पा असेल 40 मार्कांची मुलाखत. तुमच्या अंतिम निवडीसाठी आणि वेटिंग लिस्टसाठी हे 40 मार्क खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहेत. चला आता शिपाई पदासाठी पुढं काय काय होणार आहे ते आपण एकदम उत्साहाने बघूया. 30 मार्कांची लेखी परीक्षा तर झाली. आता यापुढचा रस्ता एकदम क्लिअर आहे. सुधारित आन्सर की नंतर मुख्य टप्पा असेल तो शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीचा, आणि त्यानंतर थेट मुलाखत. मार्कांचं गणित कसं आहे ते बघा. 30 मार्कांची लेखी झाली. आता पुस्तकी ज्ञानाकडून आपण शारीरिक क्षमतेकडे वळतोय. पुढचे 10 मार्क हे तुमच्या शारीरिक क्षमतेसाठी म्हणजेच स्वच्छता आणि चपळतेसाठी आहेत, आणि शेवटची 10 मार्क मुलाखतीसाठी राखीव ठेवलेत. पण इथे सर्वात महत्त्वाची अट लक्षात घ्या. जे उमेदवार पहिल्या लेखी परीक्षेत पास होतील फक्त आणि फक्त त्यांनाच या शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येईल. लेखी परीक्षेतलं यशच तुम्हाला पुढचं दार उघडून देणार आहे. आता ह्या सगळ्या माहितीसोबतच एक एकदम कडक आणि बोनस संधी चालून आली आहे, ती म्हणजे आदिवासी विभागातील नवीन भरती. बघा, आदिवासी विभागात चौकीदार पदाच्या तब्बल 478 जागांसाठी भरती निघालीय, आणि ही कायमस्वरूपी म्हणजेच एकदम पर्मनंट नोकरी आहे बरं का. सर्वात भारी म्हणजे यासाठी फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला याची परफेक्ट तयारी करायची असेल तर विठ्ठल जोशी ॲपवर एक रेकॉर्डेड कोर्स उपलब्ध आहे, ज्याची फी फक्त 500 रुपये आणि GST एवढीच आहे. ही संधी खरंच हातातून घालवू नका. आता आपण दोन्ही पदांच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळूया, अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी. हा सगळा प्रवास नेमका कसा पूर्ण होईल ते समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेचा वेग खरंच थक्क करणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही सर्व प्रक्रिया अत्यंत फास्ट होणार असून 1.5 ते 2 महिन्यांच्या आत सगळं काही फायनल होईल. हायकोर्टाची ही स्पीड बघता तुम्हाला तुमचा उत्साह आणि तयारी एकदम टॉप गिअरमध्ये ठेवणं गरजेचं आहे. रिलॅक्स बसायला अजिबात वेळ नाहीये. तर मग
जाता जाता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न. अंतिम भरतीला आता फक्त 2 महिने उरलेत. तुमची तयारी खरोखरच 100% पूर्ण झालीये का? स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा आणि पूर्ण ताकदीने कामाला लागा. नेहमी लक्षात ठेवा, कठीण परिश्रमाशिवाय कधीच मोठं यश मिळत नाही आणि तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. रोजच्या नवीन अपडेट्स आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी रोहित खेरकर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. जर तुम्हाला MPSC किंवा सरळ सेवा परीक्षांबद्दल अधिक सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हे सादरीकरण नक्की पहा. आणि हो, शेवटी रोहित खेरकर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच. खूप खूप धन्यवाद.